नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज विज्ञान दिवस आणि आज विज्ञानाचं महत्त्व आपण सगळे तळागाळातल्या लोकांपासून अगदी शहरात राहणाऱ्या लोकांपर्यंत आपल्याला जाणून घेतलेलं आहे। कारण प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाशिवाय अपूर्णच आहे आणि आता तर आपण 21व्या शतकात आहोत, एआयच्या युगात आता आपण पोहोचलेलो आहोत आणि या अनुषंगाने आजचा आमचा खास विज्ञान विशेष कार्यक्रम आम्ही सादर करतो आहोत। डॉक्टर CV रामन यांचा शोधनिबंध रमन इफेक्ट 1928 मध्ये याच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला आणि या दिवसाचा स्मरणार्थ आपण 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो। याच दिवसाचा औचित्य साधून विज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अविरतपणे जे करत आहेत, या समाजामध्ये विज्ञान रुजवण्यासाठी स्टेज शो सारख्या माध्यमातून जे कार्य अत्यंत प्रभावीपणे करतात असे डॉक्टर भगवान चक्रदेव सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सर, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये। धन्यवाद सर। जवळजवळ 33 वर्ष त्यांची सेवा देत आहेत CGS कॉलेज उल्हासनगर इथे आणि सध्या ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून ते आधी कार्यरत होते, त्यातून ते निवृत्त झालेले आहेत आणि मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ शाखेचे ते सध्या अध्यक्ष म्हणून काम पाहतात। आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारच आहोत, तसंच त्यांच्याबद्दल कार्याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत। त्यांच्या विज्ञानाविषयी काय संकल्पना आहेत, ते विज्ञान आतापर्यंत जी त्यांनी 33 वर्षांची सेवा दिली आणि अजूनही मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून कोणतं कार्य ते विज्ञानाप्रत्यर्थ करतात तेही आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत प्रोफेसर अविनाश रुगे सर। अविनाश सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत। सर अर्थातच चक्रदेव सरांचे सहकारी आहेत आणि RK तलरेजा कॉलेज उल्हासनगर मधून तेही निवृत्त झालेले आहेत। तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत। नमस्कार। नमस्कार, धन्यवाद। तसंच आपल्या सोबत आहेत वंदना गायकवाड मॅडम, ज्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या आहेत, आपल्या आचार्य कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून काम पाहतात। वंदना मॅडम, तुमचंही मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। आणि या सगळ्या कार्यक्रमाची सूत्र ज्यांनी आपल्याला म्हणजे सरांची ओळख आपल्याला करून दिली त्या आपल्या उपप्राचार्य, आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर जयश्री जंगले मॅडम या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्यामुळे आपला हा कार्यक्रम आज साजरा होतोय। तर अर्थातच आपण सगळ्यांना आधी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना, आपल्या श्रोत्यांना विज्ञान दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। तुम्हाला दोघांनाही आमचे पाहुणे आहात तुम्ही, तुम्हालाही विज्ञान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अर्थातच मी वंदना मॅडमना विनंती करते की थोडा सरांचा विषय आपण चर्चा करूया। सर, अर्थातच कसा होता म्हणजे तुमचं जे कॉलेज जीवन होतं, म्हणजे प्राध्यापक म्हणून तुम्ही कार्यरत होतात, तर ते कॉलेजचे दिवस कसे होते? म्हणजे मुलांना नेमकं तुम्ही कसं घडवलं? कारण विज्ञानाबद्दल फार मुलांना कमी रुची असते, तर त्या म्हणजे वृक्ष विषय म्हटले जातात, ते फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, हे सगळे वृक्ष विषय आपण म्हणतो, पण आणि त्याचं दैनंदिन आयुष्यात तसं आपल्याला कुठे संबंध येतो असा मुलांचा थोडासा कल असतो, पण तुम्ही मग त्यांना विज्ञानाकडे कसं वळवलं हे जाणून घ्यायला आवडेल। हो, आता थोडक्यात सांगत म्हणजे 52 वर्षापूर्वी मी BSc झालो आणि एका शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करायला लागलो, विज्ञान शिक्षक म्हणून। ती शाळा होती कर्जतची अभिनव ज्ञान मंदिर। बरं। आणि त्या शाळेमध्ये खूप गरीब, अगदी साधी मुलं, लांब लांब येणारी, म्हणजे कर्जत पासनं 5 ते 10 किलोमीटर अंतरावरून येणारी पण मुलं होती। अगदी वेणगाव, वदप, गौरकामत, कोविळ, जांभिवली इथपासून येणारी मुलं होती आणि त्यांना शिकायची आवड होती भरपूर आणि त्या वर्गांना शिकवा मला खूप आनंद आला। हे माझी पहिली नोकरी, जी खेड्यामध्ये जाऊन आणि अतिशय गरीब मुलांसमोर संधी मिळाली शिकवायला आणि नशिबाने त्यांच्यात मी विज्ञानाची आवड निर्माण करू शकलो आणि तिथनं माझं करिअर सुरू केलं। 1 वर्ष मी कर्जत शाळेत काम केल्यावर मला कळलं की पहिले BEd करणं आवश्यक आहे, पण मी लगेच पुढल्या वर्षी BEdला ऍडमिशन घेतली। उल्हासनगरच्या शिवा सदन कॉलेजमध्ये मी BEd केलं आणि ते करत असताना मी 2 ठिकाणी पार्ट टाइम नोकरी पण करत होतो। एक ठिकाणी म्हणजे कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल कल्याण, अतिशय उत्तम शाळा त्यावेळेची आणि आत्ता पण, आणि एक प्रायव्हेट कोचिंग क्लास मी देवदत्त क्लास मी शिकवतो आणि 2 पार्ट टाइम करून मी BEd केलं आणि माझं सगळं करिअर हे पुढचं हे नोकरी करून शिकण्यातच गेलंय।
त्या काळात सुद्धा मला खूप चांगले विद्यार्थी मिळाले की जे आज अतिशय वरच्या चांगल्या हुद्द्यावर काम हुद्द्यावर करत पोहोचले. असतील. हा. आणि ती एक चांगली शाळा आहे नो डाऊट. नंतर BEd झाल्यावर मला लक्षात आलं की हे काय पुरेसं नाही आपलं शिक्षण, पुढे शिकायला पाहिजे. वा. म्हणून मी MSc ला अर्ज केला आणि मला ऍडमिशन मिळाली. मी रुपारेलला गेलो, परत MSc केलं, अच्छा. BSc रुपारेललाच केलं मी वा. आणि MSc पण रुपारेलला केलं. आणि ते सुद्धा करत असताना मी फुल टाइम नोकरी करून केलं. वा. कारण क्वचित तुम्हाला असं बघायला मिळेल की नोकरी करून MSc करणं फार कठीण जातं. हा. त्यावेळी मी तर म्हणजे आयुष्यातला सगळ्यात हार्ड स्ट्रगल पिरियड अनुभवलाय. सकाळी 7 ते 11 मी प्रॅक्टिकल करायचो आणि दुपारी 12 ते 6 शाळेत शिकवायचो. नंतर संध्याकाळी पाठारी जिमको जाऊन व्यायाम करायचो. म्हणजे मी काय भरपूर एन्जॉय केलं आणि कष्ट पण घेतले. आणि सगळी लेक्चर बंक करायचो, घरी अभ्यास करायचो. प्रॅक्टिकल रुपारेलला सकाळी 7 ते 11 करायचो. आणि नशिबाने मला ते जमलं सगळं आणि मी पास झालो. आणि नंतर मग मी उल्हासनगरच्या CHM कॉलेजमध्ये 1 वर्ष मी ज्युनियर कॉलेजला शिकवलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा नोकऱ्या झाल्यात आणि बऱ्याच ठिकाणचे अनुभव घेतलेत. पण जेव्हा मी 1 वर्ष तिथे काम केलं त्याच्यानंतर मला डिग्री कॉलेजला जॉब मिळाला आणि CHM कॉलेजमध्ये मी डिग्री कॉलेजमध्ये आता 33 वर्ष पुरी केलेली आहेत. या सर्व कालखंडामध्ये खूप चांगले विद्यार्थी मिळाले, खूप चांगले शिक्षक मिळाले, सहकारी मिळाले आणि काही संस्थांची पण चांगला परिचय झाला. म्हणजे पाहिजे ते सगळं काही अनुकूल मिळत गेलं मला नशिबाने. आणखीन एक गंमत म्हणजे काय माहिती आहे का, पहिल्यापासून मी अतिशय प्रयोगशील होतो, अतिशय प्रयोगशील लहानपणापासून. कोणत्याही बारीक सारी गोष्टी जेव्हा प्रयोग करायला आवडते. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो जे या ऐकणाऱ्या की मध्ये मी BEdला असताना चाइल्ड सायकोलॉजीवरचं एक पुस्तक वाचलं होतं चांगलं. आणि त्यात मी खूप काही काही असं छान छान वाचलं. तर मी म्हटलं हे आपण चाइल्ड सायकोलॉजी वाचतोय पण ते प्रॅक्टिकली करून बघायला हरकत नाही. तर मी ओक हायस्कूलला असताना प्रॅक्टिकल करून बघितलं चाइल्ड सायकोलॉजीचं. काय असतं बघा की वर्गात मी शिकवायचो ना, त्या मुलांना आनंद मिळावा म्हणून मी मुलांना पुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी सांगायचो. म्हणजे एखादा शोध कसा लागला, एखादा शास्त्रज्ञ कसा होता, मग त्यांनी किती संकटात काम केलं, तर ते मुलांना इतकं आवडायचं ना की मुला जीव ओतून ऐकायची मुलं. आणि माझा पिरियड कधी कोणी बुडवला नाही बरं का. एकही मुलगा असं म्हणजे आजारी असो तरी येऊन बसणार बरं का, एवढी त्यांची इच्छा होती. आणि एकदम तुम्ही मुलांना एकदा पॉप्युलर झालात ना की तुम्हाला असं वाटतं की अजून काहीतरी काम करावं. तर एकदा असं झालं ना, एका मुलाच्या पालकांशी माझी ओळख झाली आणि त्यांना मी सहज म्हटलं काय तुमचा मुलगा असा लुकडा सुकडा बारीक, काय त्याला अंगात ताकद नाही. मला म्हणतो मला सायंटिस्ट व्हायचं आहे पण या अंगात ताकद नाही, हा कसा सायंटिस्ट. म्हणे अहो काय सांगायचं, त्याच्या खोड्या 100 आहेत. तो घरामध्ये जेवत नाही धड नीट, काही भाज्या खात नाही, फक्त बटाटा आणि वांग वगैरे असेल तर चालतं, बाकी पालक नको हे नको. म्हणलं असं कसं, तुम्ही लहानपासून त्याला शिस्त लावली नाही का. तर त्यामुळे नाही आम्ही कमी पडलो, आता तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. ठीक आहे, मी चाइल्ड सायकोलॉजी वापरतो, आता प्रॅक्टिकल करून बघतो. तर मला पालकांकडनं तक्रार आलेली आहे. तर एकदा वर्गात मी त्याला उभं केलं आणि म्हटलं हे बघ, तू घरी खोड्या फार करतोस, जेवण खाण करत नाही वेळ, पालकांकडनं तक्रार आली आणि अशी मुलं मला माझ्या वर्गात आवडत नाहीत बरं का. त्याच्या पुढे मी माझ्या वर्गात शिकवताना तुला बाहेर उभा करून ठेवणार आहे का, तर माझं ऐकत नाही म्हणून. नाही सर मी ऐकेन, तुम्ही सांगा फक्त. मी म्हटलं बघ, उद्यापासनं सगळ्या भाज्या खायच्या, अन्नाची काही हे करायची नाही, खोड्या करायच्या नाहीत, जे पाण्यात पडेल ते खायचं आणि आनंदाने खायचं. होय सर मी ऐकेन तुमचं, पण मला वर्गात बसून द्या. सायकोलॉजी आहे बरं काही, त्यांना बाहेर काढणं म्हणजे एक अपमान असतो बरं का. त्यावेळी ती चाइल्ड सायकोलॉजी, आता नवीन चाइल्ड सायकोलॉजी. आता मारता पण येत नाही, बोलता पण येत नाही. अर्थात मला मारायची वेळ आली नाही कधी कोणाला. पण एक सांगतो की त्या मुलांनी त्या दिवसापासून सवयी बदलल्या. मला
त्याच्या पालकांनी येऊन सांगितलं शाळेमध्ये की काय सर जादू केली तुम्ही. अहो माझा मुलगा आता सगळं खायला लागलाय, त्याला सगळं आवडायला लागलंय वा. आणि चांगला आणि खोड्या अभ्यास पण पण कमी केल्या. खोड्या पण कमी केल्या. म्हटलं होते प्रॅक्टिकल चाइल्ड सायकोलॉजी म्हणतात त्याला. मी त्याचा प्रयोग केला त्याच्यावरती झाला सक्सेसफुल. असं कधी कधी होतं, असं म्हणजे बायचान्स तुमचा दगड लागतो बरोबर. बरोबर. सर आपण सांगितलं की आपण प्रयोगशील आहात आणि आता सांगितलं की चाइल्ड सायकोलॉजी हाही एक तुम्ही प्रयोग केला. तर ही जी आवड आहे आपल्या शालेय जीवनात असं काही घटना घडल्या का की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही आपणही असं केलं पाहिजे? तर तुमचं शालेय जीवन किंवा महाविद्यालयीन जीवन असं काही घटना घडल्या का, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. शाळेमध्ये असताना मी एक लहानपणापासून काही नवीन नवीन प्रयोग करायचो, सामान गोळा करायचो, मोडतोड करायचो, जुन्यातनं नवं बनवायचं, रिपेअर करायचं वगैरे वगैरे. आणि त्याच्यातनं मला एक सवय लागून गेली, मी काय जमा करत सामान एवढं जमा करायचं की ट्रंका भरून सामान असत होतं माझ्याकडे. आणि त्यातलं बरंचसं भंगार असतं. लोकांना ते भंगार वाटायचं, मला नाही भंगार वाटलं. पण मी त्याच्यातनं शिकलो काय काय बरंच काय काय. आणि पुढे संग्रह वाढत गेला. आणि एक असं मनात आलं की याच्यापुढे आपण सगळं आयुष्य आपलं प्रयोगांसाठी वाहून घ्यायचं आहे. जे प्रॅक्टिकल जे आहे पॉसिबल ते. कारण काय मुलांना तुम्ही खरं विज्ञान शिकवतो ते प्रयोगातनं शिकवतं. थिअरी विज्ञान आहे ना कागदावरचं, ते काही कामाचं नाही. तुम्ही हाताने काम करा, प्रत्यक्ष प्रयोग करा, करून बघा, अनुभव घ्या. काय असतं, एक चिनी म्हण आहे, आय हिअर आय फॉरगेट, आय रीड आय लिसन, आय ऑल्सो फॉरगेट, आय सी आय रिमेंबर, येस, बट आय डू आय अंडरस्टँड. असं बघा, एक फॉरगेट करतो, एक मला समजतं, केव्हा समजतो करून बघितलं तर समजणं ही अतिशय पातळी. मला एखादी गोष्ट समजली ती आपोआप लक्षात येते. मग जे समजलं ते तुम्ही विसरू शकत नाही. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, कृती. ऍक्च्युअली वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स वरती भर दिलाय. आणि ते मी एवढी सवय लावून घेतली की शाळेतल्या मुलांना सुद्धा मी असे अनेक प्रयोग करायला द्यायचो. आणि ती मुलं हाताळायची आणि काळजीपूर्वक हाताळायची, फोडतोड करायची नाहीत. इतर शिक्षक घाबरायचे द्यायला, अरे मुलांचे आता थर्मोमीटर देतोय तू. म्हटलं काय काय नाही, त्यांना कळतंय, ते माहितीच त्यांना कसं वापरायचं. मी सांगितलंय त्यांना आणि ते वापरायची. असं काही नाही, तुम्ही विश्वास टाका मुलांवरती, मुलं फार छान काम करतात. आणि मी हा शाळेमध्ये पण घेतला आणि कॉलेजमध्ये पण घेतला अनुभव. प्रत्येक वेळेस प्रॅक्टिकल महत्व दिलं. अविनाश सर, तुम्ही बरीच वर्ष सरांचे सहकारी म्हणून काम पाहताय, स्वतः तुम्ही प्राध्यापकी केलेली आहे, तर सरांबरोबरचा अनुभव कसा होता आणि तुमचा वैयक्तिक अनुभव कसा? अतिशय सुंदर अनुभव. खरं तर बरेच वर्ष म्हणण्यापेक्षा काही फारच कमी वर्ष मी सरांच्या बरोबर काम केलं. म्हणजे मला खरं तर खूप पूर्वी काम करायला हवं होतं, पण बेटर लेट दॅन नेव्हर. त्यावेळेला माझ्या प्रापंचिक अडचणी आणि बाकीच्या याच्यामध्ये मला जमलं नाही सरांच्या बरोबर काम करायला. पण आता काम केल्यावर एवढा आनंद मिळतो. सरांचे ते वेगवेगळे प्रयोग मी बघणं, आणि मी जेव्हा बघतो की समोरचे जण बघतायत आणि असे अवाक होत आहेत एकदम की हे काहीतरी वेगळं आहे जे आम्ही आतापर्यंत केलं नाहीये किंवा फक्त ऐकलंय असं होतं, पण नक्की काय होतं हे जे जेव्हा ते बघतात त्यावेळेला मला तर एकदम खूप छान वाटतं. अतिशय सुंदर. आणि आता तर अशी वेळ आहे ना की सरांच्या कुठेही प्रयोग असेल आणि काही असेल तर सर सर्वात पहिल्यांदा विचारतात की तू येणार आहेस का, म्हणजे तू अवेलेबल आहेस का. पार्टनर आहे माझा. तर मग सर म्हणतात ठीक आहे. आणि समजा दुर्दैवाने त्या दिवशी अवेलेबल नसेल तर सर इतका प्रयत्न करतात की ठीक आहे आपण आज नाही ना, आपण उद्याची तारीख घेऊया, तू असलं की मला बरं वाटतं. आणि यातच मला सगळं कळलं. म्हणजे गुरु जसं मिळणं फार गुरु नाही, मित्र आहे माझा. नाही, गुरु जसं मिळावा लागतो तसं गुरुला शिष्यही मिळावा लागतो, असं मला म्हणायचंय. की तुम्हाला जसे गुरु चांगले मिळाले तसं गुरुंनाही शिष्य त्याच तोडीचे मिळावे लागतात, म्हणजे ते आयुष्याचं सार्थक होतं. आणि तुमची गुरु शिष्याची जोडी आज आम्हाला मिळाली म्हणजे आमच्या आचार्य 90 FM साठी हे आमचंही अहोभाग्य आहे. तेजस्विनी, तुला सांगायचं सर की सर माझे गुरु आहेत आणि रोगेश सर माझे सहकारी आहेत. आम्ही एकत्र बरेच काम केलंय, बरेच वर्ष असं एकत्र असं खूप काम केलंय. सर, मला परत असं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही प्रयोगशील आहात, मग सायंटिस्ट होण्याच्या ऐवजी
तुम्ही शिक्षकी पेशा का निवडला? कारण प्रयोगशील व्यक्ती कसं नाही, मला आपण ना- एक काहीतरी संशोधन करावं असं अगदी वाटतं त्याला. चांगला प्रश्न आहे. मला लहानपणापासून मला असं वाटत की आपण एक चांगला शिक्षक व्हावं, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे लोकांचं काय काय बरंच काय काय असतं, पण माझं एक टीचिंग मला आवडेल. आमच्या घरामध्ये माझे वडील हायस्कूलच्या मुलांची शिकवण्या घ्यायचे आणि माझा मोठा भाऊ एक आदर्श शिक्षक आहे चांगला. त्याचं बघून मी पण शिक्षक झालो. माझ्यापेक्षा तो 4 वर्ष मोठा आहे आणि त्याने अनेक वर्ष खूप लाखो मुलांना शिकवलं आहे विज्ञान आणि गणित. तर त्याचं बघून आम्ही पण टीचिंग फील्डमध्ये आलो आवडलं. आणि घरामध्ये एवढं पोषक वातावरण होतं की हे आपलं फील्ड आहे, आवडीने करायचं. आणि नुसतं टीचिंग करायचं नाही तर शिकवण्याच्या बरोबर मुलांसाठी भरपूर काय काय ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या. फॉर एक्झाम्पल मी CHM कॉलेजमध्ये त्या शाळेमध्ये सुद्धा मुलांसाठी स्पोर्ट्ससाठी बरंच काही काही केलं आहे. आम्ही जिमखाना कमिटीवरती असतो, चेअरमन म्हणून काम केलं आहे. अनेक खेळांमध्ये मुलांना गाईड केलं आहे, मदत केली आहे. टीम मॅनेजर कोच म्हणून मुलांना घेऊन जायचो आम्ही आणि त्यांना बरंच काही काही गाईड करायचो. मी विद्यापीठामध्ये पण 10 वर्ष टीम मॅनेजर कोच म्हणून काम केलंय बुद्धिबळाचं, चेस टीमचा कोच आणि मॅनेजर म्हणून. आणि ऑल इंडिया लेवलला आम्ही ट्रॉफी पण जिंकली एकदा. म्हणजे नंबर 1 भारतामध्ये आपली मुंबईची टीम आम्ही आणलेली आहे. अरे वा. तर ही जी आवड आहे ना, ही खेळाची आवड, म्हणजे बुद्धिबळ म्हणा, कॅरम म्हणा, क्रिकेट म्हणा किंवा अगदी हँडबॉल वगैरे, हे सगळे खेळ हे पहिल्यापासून आहेच खूप. आणि त्याचा फायदा असा झाला की आमचा संपर्क खूप वाढले, एवढे वाढले की आता जाऊ तिकडे आमच्या ओळखी निघतात. आणि विद्यापीठात पण माझ्या खूप चांगल्या ओळखी होत्या. आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की आम्ही सिनेटचे इलेक्शन लढवले आणि जिंकलो. आम्ही विद्यापीठात सिनेट जिंकलो आणि सिनेटमधनं आम्ही आणखीन एक निवडणूक लढवली आणि ती मॅनेजमेंट काउन्सिल. मला माहिती आहे मॅनेजमेंट काउन्सिल ही विद्यापीठातली हायएस्ट बॉडी आहे आणि त्याचा मेंबर हा एक विद्यापीठातला ऑफिसर म्हणून काम करतो. आणि तो मान मला 2 वर्ष मिळाला आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळाला काम करण्यात तो फार वेगळा होता. युनिव्हर्सिटीमध्ये हायर सुद्धा लेवल. आपलं बरंच कार्य आहे आहे. आणि त्यातही तुम्ही स्वतःला एवढं झोकून दिलं हो. आणि तिथेही तुम्ही खूप एन्जॉय केलं. नाही. पण आता प्रेक्षक हो, आपण चक्रदेव सर आणि अविनाश रुगे सर तसंच वंदना गायकवाड या मॅडम बरोबर अशीच आपली विज्ञान दिवसाची खास चर्चा अशीच कंटिन्यू करणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण विज्ञान दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय. त्यासाठी आपण डॉक्टर भगवान चक्रदेव सर आणि त्यांचे सहकारी प्रोफेसर अविनाश रुगे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि अर्थातच आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वंदना गायकवाड मॅडम आपल्या सोबत आहेत. वंदना मॅडमना विनंती करते की सरांना पुढील प्रश्न आपण विचारावेत. सर, मला असं विचारायचं आहे की समाजसेवेसाठी तुम्ही समाजासाठी योगदान दिलेलं आहे, त्या तुमच्या समाजसेवेच्या जे विज्ञान रुजवण्यासाठी जे तुम्ही योगदान आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. होय, मी गेली 30 वर्ष कंटिन्युअस दर रविवारी 2 तास मुलांना प्रयोग शिकवतो. आणि त्याच्यामध्ये मी आतापर्यंत हजारो नवीन प्रयोग करून दाखवलेत मुलांना. नुसतं शिकवत नाही तर मुलांना हातामध्ये साहित्य देतो आणि प्रयोग करायला सांगतो, करून बघायला सांगतो. आणि नवीन आयडिया कशा शोधायच्या, कल्पना कशा मांडायच्या. आणि हे मी एका शाळेमध्ये करतोय. ती शाळा आहे भगिनी मंडळ हायस्कूल अंबरनाथ. या शाळेने आम्हाला गेली 30 वर्ष त्यांचा हॉल, खोली, पाणी, लाईट एक पैसाही भाडं न घेता वापरायला दिलाय. ते आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. ते आमचे आश्रय जाते एक प्रकारे. आणि एकमेव अशी शाळा आहे की जी स्वतःहून त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आमच्याकडे या आणि मुलांना आमच्या प्रयोग शिकवा. आणि मी त्यांना म्हटलं मग भाडं किती घ्याल, तर म्हणे एक पैसा पण भाडं नको आम्हाला, तुम्ही मुलांना शिकवा
मी पण त्यांच्याकडनं फी घेत नाही, पैसे घेत नाही, एक पैसाही घेत नाही. आणि मुलं येतात, आवडीने शिकतात, नवीन नवीन आयडिया त्यांच्या डोक्यात शिरतात, करून बघतात. हे एक अतिशय महत्त्वाचं काम. का तर दुर्दैवाने आजकाल शाळेमध्ये मुलांना प्रयोगशाळेत जायला मिळत नाही, प्रयोग करायला मिळत नाहीत, हातामध्ये सामान मिळत नाही, आणि ती त्यांची जी भूक असते ती राहून जाते. तर आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो की मुलांना काहीतरी हातात सामान द्यायचं आणि त्यांना करून बघायला सांगायचं. एक फार महत्वाचं काम मी करतोय. आणि हे अखंडपणे 30 वर्ष चालू आहे. आतापर्यंत आमच्या वर्गात शिकून अनेक विद्यार्थी बाहेर पडले, मोठ्या पदाला गेले, सगळ्या जगभर आहेत. म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका, सगळीकडे आमचे विद्यार्थी आहेत, नॉर्वे वगैरे. तर मी हे का सांगतोय, नुसते बाहेर गेले मी मोठं असं नाही, भारतामध्ये सुद्धा अनेक इंडस्ट्रीमध्ये ते मालक आहेत आता. जे त्यांनी स्वतःची इंडस्ट्री उभी केली, असे पण ते विद्यार्थी आहेत. आणि सांगायला अभिमान का वाटतो, तर त्यांचं बेसिक जो आहे कन्सेप्ट ते आम्ही आमच्याकडे क्लिअर केले आहेत, आणि त्याचा फायदा त्यांना आयुष्यभर झालेला आहे. तर विज्ञान प्रसाराचं जे काम आहे ते करण्यामधला जो आनंद आहे तो पैशाने मिळत नाही मला कोणी पगार दिवसासारखा रटाळ विषय एक गोडी निर्माण करून मुलांना शिकवतात, हे खरंच निश्चितच वाखाणण्यासारखंच काम आहे. आणि आमच्याही आचार्य मराठे कॉलेजला आम्ही 3-4 वेळा आपला स्टेज शो ठेवला आहे, आणि त्या तुमच्या प्रॅक्टिकल्सचा आमच्याही विद्यार्थ्यांना अतिशय चांगला अनुभव आलाय ना, खूप आवडतो. म्हणजे प्रत्येक वेळी मुलं म्हणतात, मॅडम तो स्टेज शो आपण पुन्हा ठेवूया, असा एक सुंदर अनुभव असतो तो. तर त्याविषयी, त्या स्टेज शो विषयी जर आपल्या प्रेक्षकांनाही जर कळाले आणि त्यांनाही माहिती मिळाली तर बरं होईल. मी स्वतः अनेक नवीन नवीन प्रयोग केले. मी एकही पेटंट घेतलं नाहीये, पण पेटंटच्या पेक्षा भारी काम केलं. याचं कारण आहे, माझं एक असं प्रामाणिक मत आहे की जी टीचिंग एड आहेत ना, त्याचं पेटंट घेऊ नये. का तर शिक्षकाने त्याची मुक्तपणे कॉपी करावी आणि त्यांना राईट टू कॉपी देऊन टाकावा. शिक्षकांना राईट टू कॉपी दिलाय मी, कॉपी करा आणि शिकवा, वापरा. तर असे अनेक छोटे मोठे प्रयोग मी स्टेजवरून दाखवतो, आणि त्या 2.5-3 तासाचा एक छान कार्यक्रम असतो. त्यामध्ये हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, लेझर्स, अल्ट्रासॉनिक्स, एवढे भन्नाट प्रयोग असतात ना की असं वाटतं मुलांना आपण काहीतरी जादू बघतोय. मी त्यांना सांगतो हे जादू नाही, हे विज्ञान आहे. आणि त्या प्रत्येक प्रयोगामागे काय काय वैज्ञानिक कन्सेप्ट आहेत ते मी त्यांना नीट समजावून सांगतो. आणि माझा असा 2.5-3 तासाचा शो हा मी अगदी KG to PG, म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वयस्कर सगळ्या सिनियर सगळ्या लेवलला केलेत. इव्हन विद्यापीठातनं केलेत, स्कॉलर्स समोर केलेत, लायन्स क्लब, रोटरी क्लब वगैरे. आणि शाळा कॉलेजमध्ये मी अख्ख्या भारतभर फिरलोय, एक नॉर्थ ईस्ट सोडून. आसामच्या पलीकडे गेलो नाहीये, पण मी अख्ख्या भारतभर फिरलोय आणि 3150 शो केले. 3150 शो. आणि हे याच्यामध्ये प्रत्येक शो मध्ये ऍव्हरेज 200-300 ऑडियन्स असत. म्हणजे आतापर्यंत मी असे 10 लाखाच्या वरती ऑडियन्स ऍड्रेस केलेला आहे. तर हे एक समाधान आहे. अजूनचे काम चालू आहे माझं. आता परवा आता 28 तारखेला मी या सायन्स डेला माझा आयसर मध्ये माझे 2 प्रयोग आहेत. पुण्याला आयसर मध्ये IIACR हे माझे 2 प्रयोग आहेत. स्टेज शो आहे. असे मध्ये कायम चालू असतं तिकडे तिकडे बऱ्याच. म्हणजे कोकणमध्ये, गोवा, मी सांगतो तुम्हाला, बेंगलोर, मैसूर, राजकोट, जबलपूर, शिमला, कलकत्ता, कुठे कुठे जिथे मिळालं तिथे. आणि कित्येक ठिकाणी मी विमानाने गेलोय. आणि विमानाने आता अलीकडे मी काश्मीर दौरा केला. 8 दिवसात 10 ठिकाणी प्रयोग दाखवून आहे. भरपूर. म्हणजे IIPT ने अरेंज केलं होतं. IAPT म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर, फार मोठी संस्था आहे व्हॉलेंटियर्सची. आणि ती संस्था ऑलिम्पियाड वगैरे परीक्षा कंडक्ट करते. त्याचं सुद्धा मी 4 वर्ष काम केलं सेंटर इन्चार्ज म्हणून. जे जिथे संधी मिळाली तिथे मी आघाडी घेऊन काम केलेलं आहे. हे सांगायला मला आज आनंद वाटतो. याचं कारण आजच्या प्राध्यापकांना मी घरी बोलवून हे सगळं सांगतो की हे बघा, हे करा, तुम्ही पण असे पुढे या, त्याच्यात मदत करा. आणि
होमी बाबा सेंटर फॉर सायन्स हम्म. एज्युकेशन, हो. तिथे माझे मित्र आहेत, माझे TIFR मध्ये कॉन्टॅक्ट आहेत, BRC मध्ये. माझ्या घरी खूप मोठी मोठी माणसं येऊन गेलेत. हम्म. एवढी मोठी माणसं की मी कल्पना करू शकणार नाही. पुणे विद्यापीठाचे माझे व्हाईस चान्सलर VG भिडे हा हा. ते माझ्याकडे येऊन 3 तास मध्ये प्रयोग बघून गेले आणि त्यांच्या प्रयोगशाळेत मध्ये सगळे साहित्य मी दिलेत नेऊन. फिजिक्स आहे. तसंच एक R श्रीनिवासन नावाचे BARCचे एका मोठ्या ग्रुपचे हेड रिटायर्ड, ते आता म्हैसूरला असतात राहिला. ते माझ्या घरी येऊन सगळे प्रयोग बघून काही काही माझ्याकडनं प्रयोग घेऊन गेले. तसं कलकत्ता, मिदनापूर, बेंगलोर, म्हैसूर सगळीकडनं माझ्याकडे लोक येतात, कोची वगैरे, आणि माझे प्रयोग साहित्य माझ्याकडनं घेऊन जातात. मी बनवलेले साहित्य घेऊन जातात. याचं कारण आहे, मी जे काही इनोव्हेशन्स करतो ना ते मी लपवून ठेवत नाही, ओपन. हो. किंवा या बघा, कॉपी करा आणि घेऊन जा. हो. तर TIFRचे माझे गुरु नागराजन सर हे पण अतिशय चांगले मदत करणार आहेत आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी बरंच काही करू शकलो. आम्ही विद्यापीठामध्ये सुद्धा ना आम्ही त्यावेळेस खूप काम केलं बरं का. जेव्हा जेव्हा सिलेबस रिवाईज व्हायचं तेव्हा आम्ही नवीन नवीन प्रयोग इंट्रोड्यूस करतो, प्रॅक्टिकल डेमो एक्सपेरिमेंट्स, आणि त्याची वर्कशॉप आम्ही कंडक्ट करायचो. रिफ्रेशर कोर्समध्ये मी अनेक ठिकाणी प्रयोग दाखवले. मी बऱ्याच ठिकाणी इन्स्पायर कॅम्पमध्ये माझे प्रयोग झाले. आणि जिथे मिळेल संधी तिथे शाळा, कॉलेज, विद्यापीठ, इव्हन रिसर्च लेवलला पण माझे काही प्रयोग आहेत, ते सुद्धा लोकांना खूप आवडतात. तर प्रयोगामध्ये माझा आयुष्यच गेलंय सगळं. हातखंडाचा. हो, हातखंडाचा आहे. त्याशिवाय मला काही येत नाही बरं का. तेव्हा प्रयोग येतात फक्त. मी सर, माझी आणि सरांची ही पहिली ओळख आपण अशाच एका 12 वर्षाच्या इन सर्व्हिस ट्रेनिंग मध्ये तुमचा शो होता, स्टेज शो, आणि तेव्हाच आपली ओळख झाली आणि तेव्हापासून आपण कॉन्टॅक्ट मध्ये असतो. आणि खरंच सरांमुळे मी फार इन्स्पायर झाले त्यावेळी. यामध्ये मला एक पॉइंट ऍड करायचा आहे. सर नुसती प्रयोग दाखवत नाहीत, तर काही विद्यार्थ्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना स्टेजवर बोलवलं, त्यांना उपकरणं हाताळायला देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो कॉन्फिडन्स असतो की नाही हे मला करता येईल, हा कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांचा वाढतो. मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की आत्ताची पिढी कशी आहे. म्हणजे सरांच्या पिढीचा 30-40 वर्ष मागे जाऊन विचार केला आणि आत्ताची पिढी ही फार प्रगतशील आहे. म्हणजे त्यांना मोबाईल आल्यामुळे, हातात मोबाईल असल्यामुळे ती फार दूरचा विचार करतात किंवा खूप ऍडव्हान्स असतात. म्हणजे आपल्या डोक्यात येईपर्यंत त्यांच्या ते हातात अवेलेबल असतं ह्या सगळ्या गोष्टी. तर आजची पिढी विज्ञाननिष्ठ आहे का किंवा कशी प्रगतशील आहे त्याविषयी थोडंसं. आहे विज्ञाननिष्ठ, पण होतंय काय की आजच्या पिढीला जे ऍक्च्युअल स्वतः करायला हवं हे सगळं इंटरनेटवरती कुठल्या तरी सॉफ्टवेअरद्वारे ते दिसतं, पण त्यांना ते फक्त दिसतं की याच्या मागे सायन्स काय आहे किंवा कसं होतं, काय एक्झॅक्टली होतं, कुठे कमी काय जास्त केलं तर काय त्याच्याने फरक पडतो हे त्यांना कळत नाही. तर मुलांना जर कळवून घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतः सगळे प्रयोग स्वतः करून घ्यायला हवेत, तरच त्यांचं त्याच्यातलं ज्ञान जास्ती वाढेल. आणि आदर्श तर सरांचा आहेच, प्रश्नच नाही. मला सांगा वाटतं इथे की विज्ञान हे जगायला हवं, जगता यायला हवं. ते बघायची गोष्ट नाही, ते जगायचं आहे. आणि सरांची त्यांची स्वतःची लॅबॉरेटरी आहे घरी, प्रयोगशाळा, त्याच्याबद्दल आम्हाला फार कुतूहल आहे. मी पहिल्यापासून सामान गोळा करत गेलो. आणि आता अंबरनाथमध्ये आमची बिल्डिंग आता जुनी आहे, पडत आली, रिडेव्हलपमेंट जाणारी, पण तिथे माझ्या 8 खोल्या आहेत. तुम्ही म्हणाल की 8 खोल्या काय आहे का 8 खोल्यांमध्ये? तर त्याच्यामध्ये माझं वर्कशॉप आहे, माझी प्रयोगशाळा आहे, माझं स्टोर रूम आहे आणि भरपूर सामान आहे. हजारो प्रयोग साहित्य आहेत माझ्याकडे पडलेली. आणि आता मी ती कुठे ठेवायची हा प्रश्न पडला मला. आता मी ती जागा सोडले आणि एक बंगला घेतलाय भाड्याने. तिथे सुद्धा वरती ओपन टेरेस आहे, तिथे आम्ही माझी संसार हलवतोय, तिथे उभी करतोय. वर्कशॉप म्हटलं की तुम्हाला अनेक मशिनरी लागतात, ते मशिनरी माझ्या आहेत भरपूर. हो, पण त्याच्या परवानग्या वगैरे तुम्हाला घ्याव्या लागल्या? नाही, मी तेवढे म्हणजे लेथ मशीन नाही घेतलं मी, किंवा वेल्डिंग मशीन पण घ्यायचंय मला. वेल्डिंग मशीन घ्यायचंय मला अजून, आणि लेथ नाही घेतलं. पण कटिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग किंवा बारीक सारीक ज्या टूल्स असतात ना ते वापरतो आम्ही, आणि त्याला परवानगी लागत नाही. अशीच वापरतो, यात परवानगी लागत म्हणजे नाही. कोणी उठेल आणि नाही, कोणी उठून प्रयोगशाळा करू शकतो. प्रयोगशाळा हे बघा काय माहितीये, प्रयोग साहित्य
वापरणं याला काही परवानगी लागत नाही, अच्छा. नवीन शोध लावायला काही परवानगी लागत नाही, पण प्रयोग करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि माझा एक भर काय असतो की जुनं टाकाऊ भंगार सामान त्यातनंच काहीतरी नवीन नवीन शोधून काढायचं. खरंच. आणि मी असे अनेक हे केलेत उपक्रम वा. की ज्यातनं स्क्रॅप मधनं मी छान छान वस्तू उभ्या केलेल्या आहेत आणि त्याचा प्रसार मी नेहमी करतो. हा. आता मला मराठी विज्ञान परिषद म्हणजे ही सगळं म्हणजे जगन्मान्य संस्था आहे ही, म्हणजे कुठलाही खूप असा चांगली भाग संस्था नाहीये आहे. की जिथे मराठी नाही. विज्ञान परिषद स्वयंसेवी पोहोचली संस्था नाहीये. आहे. हो. हो. तर त्याविषयी आणि तिचं कार्य कसं, तुम्ही तर त्या अध्यक्ष आहात हो. त्याविषयी थोडंसं सांगा. आमच्या महाराष्ट्रभर 80च्या वर शाखा आहेत, महाराष्ट्र बाहेर पण काही शाखा आहेत. हम्म. आणि प्रत्येक शाखेमध्ये वर्षभर काय काय ऍक्टिव्हिटी चालतात. हम्म. पण आमचा अंबरनाथ हा एकमेव असा विभाग आहे की ज्या विभागात दर रविवारी 2 तास प्रयोगाचा वर्ग भरतो. वा. ही एकमेव ऍक्टिव्हिटी आहे की हो. जी अख्ख्या भारतात कुठे नाहीये. हम्म. आणि त्याच्यासाठी आम्ही एक पैसाही घेत नाही, हे महत्वाचं आहे. आणि मुलांना काहीतरी नवीन नवीन कल्पना द्यायचा प्रयत्न करतो. हा. आमच्या पूर्वी सुद्धा आम्ही असे प्रदर्शनं भरवायचो, एक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक घ्यायचो. इव्हन मुलांना वेगळ्या वेगळ्या कारखान्यांना भेट द्यायला घेऊन जायचो, प्रयोगशाळा दाखवायला घेऊन जायचो. अशा ऍक्टिव्हिटी चालायच्या, अजून चालतात, अजूनही चालतात. हा. इव्हन त्यांना खडकवासला वगैरे धरणं वगैरे बघायला मी घेऊन गेलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये मुलं शिकतात. बाहेर पडलं घराच्या की तुम्ही बरंच काही काही शिकतात. तर आमचा तो एक भर असतो की विज्ञान प्रसार हा फक्त बडबड करून होत नाही, तो कृतीत नव्हता. आणि कृती करण्यासाठी नशिबाने मला खूप चांगले सहकारी मिळाले. हा. आता तुम्ही म्हणाल की मी 30 वर्ष दर रविवारी प्रयोग करत आहे, तुम्हाला कसं काय शक्य झालं? बरं. तर जेव्हा मी बाहेरगावी असतो तेव्हा माझे इतर मित्र आणि आमचे सहकारी, एक सुधा सोमणी मॅडम आहेत, अच्छा. मनीषा करपे मॅडम आहेत, डॉक्टर मनीषा करपे, आमचे अविनाश सर आहेत, आणि आणखीन 2-3 येऊन माझ्या बदली ते वर्ग घेऊ शकतात. वा. हे त्यांच्याकडे एवढे पोटेन्शियल आहेत की ते स्वतः माझ्या बदली वर्ग घेतात. घेतात. हे महत्वाचं आहे की हो. मी नाही तर बंद पडलं असं होता कामा नये. तुमचा वसा ते पुढे नाही, चालवतं. ते अतिशय आवश्यक आहे. बरं. कारण मी बाहेरगावी गेलो तर मग वर्ग बंद पडेल ना. हो. तर आम्ही मुलांना सुट्टी देत नाही सहसा. आता परीक्षा असली तर मग एखाद्या ह्याच्यात चालतं की अगदी भारत पाकिस्तान मॅच आहे, मग मुलं दांड्या कालचाच मारतात. किस्सा. त्यांना सांगतो मी एन्जॉय करा, मी जे काही बघायचं शिका करा, एन्जॉय करा, पण विज्ञानाकडे दुर्लक्ष करू नका. नक्की. याच नोटवर परत एक विश्रांती घेऊया ओके. आणि आपल्या विज्ञान विशेष हा कार्यक्रम पुन्हा हो. आपण रुजू होऊया. या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत डॉक्टर भगवान चक्रदेव सर उपस्थित आहेत आणि त्यांचे सहकारी प्रोफेसर अविनाश रुगे सर आपल्यासोबत आहेत. तसंच आपल्या म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर वंदना गायकवाड मॅडम देखील उपस्थित आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑल रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान विषयक विशेष कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय. आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर भगवान चक्रदेव सर, प्रोफेसर अविनाश रुगे सर आणि प्रोफेसर वंदना गायकवाड मॅडम. सर, अर्थातच विज्ञान कथा हा फार महत्त्वाचा विषय आहे. विज्ञानाची रुची तेव्हा निर्माण होते जेव्हा लहान मुलांच्या हातात आपण विज्ञानविषयक रुचक अशा कथा देतो. म्हणजे मला आठवतंय मी रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचत म्हणजे फार आवड निर्माण झाली की विज्ञान म्हणजे नेमकं काय, आणि त्या गूढकथा असायच्या, त्यामुळे एक लहान मुलांना ते एक आकर्षण असायचं. आणि अशा रीतीने मग फिजिक्स केमिस्ट्रीकडे त्यांना नेऊ शकतो. पुढे विज्ञानाचं म्हणजे महाद्वार उघडं होतं. अशा प्रकारची पुस्तकं अर्थात आपल्या मराठी विज्ञान परिषदेची देखील आहेत, भरपूर आहेत. तर थोडंसं पुस्तकांविषयी आणि सगळ्यांनी वाचक घडायला पाहिजे या दृष्टीने थोडंसं तुम्ही सांगा. मराठी विज्ञान परिषद अतिशय चांगली कामं करते. त्यातले एक काम म्हणजे नवीन नवीन पुस्तकं मार्केटमध्ये आणायची आणि त्यांना प्रसिद्धी द्यायची. त्यांना बक्षिसं देतात आणि आवड निर्माण करतात. अच्छा. इव्हन विज्ञान कथा लिहिण्यासाठी लेखकांना ते मोटिवेट करतात. चांगलं आहे, खूप छान काम आहे. आणि 15-20 कार्यकर्ते हे अतिशय मन लावून काम करत आहेत. अख्ख्या महाराष्ट्रभर अनेक शाखांमध्ये काम चालू असतं. या विज्ञान परिषदेच्या
मेन ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये दर महिन्याला त्यांची एक पत्रिका येते. ती पत्रिका ही सुंदर असते, वाचण्यासारखी असते. अच्छा. प्रत्येकाने ती घेऊन वाचावी आणि त्याच्यातनं बरंच काही ज्ञान मिळतं आपल्याला. आणि सर आता तुम्ही इथे एवढे दर मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून दर रविवारी हो. 2 तास तुमचे वर्ग. वर्ग चालतात, प्रयोगाचे वर्ग चालतात. शालेय अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीपासूनच विज्ञानाचा समावेश केलेला आहे. हो. तरीही तुम्हाला का वाटतं असं की आपण परत त्यांना मुलांना प्रॅक्टिकल शिकवावं किंवा प्रॅक्टिकली मुलांना विज्ञान होय. नव्याने जाणून द्यावं? काय आहे, आजकाल असं मुलांचा समज झाला आहे की विज्ञानाचा अभ्यास करायचा तर कशासाठी तर परीक्षेत मार्क मिळवायला, मार्कांत पुरता अभ्यास करायचा. हो. ते मला तो समज दूर करत आहे. आणि विज्ञान हे त्यांच्या पुस्तकात हे तेवढं विज्ञान नाही आहे, त्याच्या बाहेर खूप विज्ञान आहे. आणि प्रयोग तर एवढे आहेत ना हो. की तुम्ही पुस्तकाच्या तुमच्या शालेय अभ्यासक्रमाच्या बाहेर हजारो लाखो प्रयोग आहेत. तुम्ही जेवढे जे कराल तेवढे कमीच आहेत. मी त्यांना ती आवड निर्माण करणं हे माझं काम आहे आणि त्या दृष्टीने मी कायम प्रयत्न करतो. करत असता. आणि असं तुम्हाला जाणवलं का की एवढे वर्ष आपण हे प्रयोग करतोय आणि प्रयोग मुलांना शिकवतोय, होय, त्यातून त्याचा असा फायदा काहीतरी सकारात्मक बदल झाल्याचा भरपूर, अनुभव भरपूर, आहे का होय, काही? होय. असं अगदी. सांगू शकाल एखादा अनुभव? म्हणजे मुलांनी रोबोटिक कार तयार केलेत, प्रदर्शनात भाग घेतलाय, बक्षीस मिळवलेत आणि मुलं आपल्या घरामध्ये पण काही काही हत्यार वापरायला शिकतात. मी त्यांना अगदी म्हणजे स्क्रूड्रायव्हर, पकड, कटर, ग्राइंडर, थ्रेडिंग वगैरे सगळं शिकवतो. आणि त्यांना थोडं थोडं मेकॅनिकल काम पण यायला पाहिजे, थोडी कार्पेंट्री पण यायला पाहिजे. नाहीतर काय तुम्ही नुसतंच तोंडी काम करून काय नाही, स्वतः हाताने बनवा काहीतरी, मग तुम्हाला आनंद मिळतो ना, तो फार वेगळा असतो. हो. म्हणजेच या सगळ्या उपक्रमामधून तुम्हाला असं वाटतंय की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये वृद्धिंगत यायला होतोय पाहिजे. या त्यांच्याकडे उपक्रमातून, प्रयत्न करणार. असं निश्चितच वाटतंय. आणि सर हे सगळं करताना, हे सगळं समाजकार्य करताना आपल्याला अनेक पारितोषिक सुद्धा हो, मिळाले हा, आहेत awards मिळाले. राष्ट्रीय स्तरावरचे. त्याबद्दल जरा काही थोडक्यात माहिती सांगतो. मिळाली अगदी तर? अगदी 2000 साली मला एक मोठा अवॉर्ड मिळाला, ते म्हणजे मराठी विज्ञान परिषदेतर्फेच बार्शीमध्ये माझा एक सत्कार झाला आणि त्यामध्ये मला आदर्श विज्ञान प्रसारक म्हणून एक वेगळा अवॉर्ड मिळाला. नंतर मी ऑल इंडिया लेवलला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रयोगाच्या स्पर्धा होत्या, म्हणजे एक्सपेरिमेंटल इनोव्हेशन्स, इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंटची कॉम्पिटिशन. त्याच्यात मी लागोपाठ 3 वर्ष रँक्स मिळवलेत आणि त्यामुळे मला त्यांनी शेवटी सांगितलं आता याच्यापुढे भाग घ्यायचा नाही, तू आता परीक्षक म्हणून काम करायचं. हे ऑल इंडिया लेवलला मला ते फार वेगळं समाधान मिळून गेलंय. नंतर आमच्या विज्ञान परिषदेतर्फे आदर्श विज्ञान शिक्षण साहित्य बनवायची एक स्पर्धा होती आणि त्यामध्ये मी एक टायरोस्कोप नावाचं एक इन्स्ट्रुमेंट बनवून पाठवलं होतं. म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑब्झर्वेशन स्कोप या नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याला हरिभाऊ मोठे हे पहिलं अवॉर्ड मिळालं, फर्स्ट प्राईज हरिभाऊ मोठे अवॉर्ड. आणि ते डॉक्टर वसंतराव गोवारीकर, माझे इस्रोचे चेअरमन, त्यांच्या हस्ते मिळालं. ते माझ्या आयुष्यातले एक फार मोठी घटना आहे. वसंतराव गोवारीकर जे असते मला पारितोषिक मिळते, आणखी काय पाहिजे. आणि मुंबई विद्यापीठाने मला द बेस्ट टीचर अवॉर्ड दिलेला आहे आणि त्याच्यासाठी माझं विद्यापीठातलं काम आणि कॉलेजमधलं काम वगैरे त्यांनी बघितलं. शिवाय आमच्या अंबरनाथच्या दी एज्युकेशन सोसायटीने मला आचार्योत्तम हा पुरस्कार दिला होता आणि तो डॉक्टर व्ही जी भिडे यांच्या हस्ते दिला होता. माझ्या घरी फार मोठे मोठे लोक सायंटिस्ट येऊन गेलेत आणि ते फार मोठा अवॉर्ड आहे मला. माझ्या घरी जेव्हा सायंटिस्ट येतात त्या आणखीन मोठा अवॉर्ड. तसं बरंच काही सांगणार काय. आणि आता ह्याच्यानंतर असंच विचारायची इच्छा आहे की आता भविष्यात आपले काय उपक्रम आपण राबवण्याची इच्छा आहे आपली आणि भविष्याचे काय प्लॅनिंग आहेत? असा एक विचार होता की एक सायन्स सेंटर उभं करावं, पण आता ते काही शक्य नाही आहे. कारण सायन्स सेंटर उभं करायचं तुम्हाला करोडो रुपये लागतात, कोट्यावधी रुपये लागतात. पण मग एखाद्या संस्थेलाच आपण काहीतरी मदत करून काहीतरी तिथेच काहीतरी करत आलं बघूया असा विचार आहे. एक काहीतरी उभं करायचा विचार आहे अजून तरी. बघूया का, प्लॅन हे नाही
पण एक सायन्स सेंटर म्हणजे किंवा सायन्स लॅब आणि एक छोटी लायब्ररी मुलांसाठी, विज्ञान लायब्ररी. ते फक्त सायन्सची पुस्तकं भरपूर सायन्सची मिळतील पुस्तकं. मला. अशी एक माझी इच्छा आहे करायची. नक्कीच. खरंच आज विज्ञान दिवस फार उत्तमरित्या आपण साजरा केला असंच म्हणावं लागेल, कारण आज प्रोफेसर भगवान चक्रदेव आपल्यामध्ये उपस्थित होते आणि प्रोफेसर अविनाश रुगे. तुम्ही दोघंही आमच्या इथे आलात आणि खूप सुंदरशी मुलाखत दिलीत आणि विज्ञानाविषयी एवढं भरभरून बोललात. तुमचा सगळा जीवन प्रवास कार्य आम्हा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत, मुलांपर्यंत, भावी पिढीपर्यंत पोहोचवता आलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद तेजस्विनी. प्रेक्षक हो, आज आपण विज्ञान दिवसानिमित्त खास विशेष मुलाखत घेतली, ती म्हणजे प्रोफेसर भगवान चक्रदेव यांची आणि त्यांचे सहकारी प्रोफेसर अविनाश रुगे सर यांची. आपल्यासोबत होत्या प्रोफेसर वंदना गायकवाड आणि तसंच या सगळ्यांची ओळख आपल्याला करून दिली ती आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले मॅडम यांनी. त्यांचेही आभार. तुम्हा तिघांचे पुनश्च आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा देते. तुम्हा प्रेक्षकांनाही विज्ञान दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विज्ञान शिका, करा आणि वाचते राहा आणि जगा. हो, आणि अनुभवा जगा. नक्कीच. तर आणखीन नवीन एका व्यक्तींसह भेटूया, मान्यवरांसह भेटूया पुढील मुलाखतीमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. धन्यवाद. आचार्य